नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या करिअर कट्टामध्ये आपल्याला भेटायला आली आहे गेस्ट बोलणं चुकीचं आहे, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे सायली देशमुख आणि तिने बीटेक केलेला आहे IT मधूनच, प्लस तिने अमेरिकेतून MS केलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला अवॉर्ड मिळाला होता त्यावेळेला आउटस्टँडिंग स्टुडंट ऑफ कम्प्युटर सायन्स इन 2018. तर ती आउटस्टँडिंग स्टुडंट आधीपासूनच आहे हे मला माहिती आहे, पण तुम्हाला पण कळणार आहे या एपिसोड मधून. तर सध्या ती सॉफ्टवेअर कंपनीमध्येच जॉब करते. तर तिचा जो करिअर पाथ आहे, तिने इथपर्यंत कशी भरारी घेतली, काय काय प्रिपरेशन्स करावे लागले, काय मेहनत करावी लागते, त्या सगळ्या गोष्टी आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया. सायली, नमस्कार, तुझं खूप खूप स्वागत आपल्या एपिसोड मध्ये. नमस्कार माधुरी, कशी आहेस? मी पण मस्त. मी पण एकदम मजेत. येस. तर आपण गप्पा मारायला सुरुवात करूया. मला जाणून घ्यायला आवडेल तुझ्याबद्दल, म्हणजे मला माहिती आहे पण प्रेक्षकांना सांगायचं आहे आपल्याला. तर थोडं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, फॅमिली वगैरे असं तुझ्याबद्दल थोडं सांगशील का? हो जरूर. माझं नाव सायली देशमुख आणि मी सध्या US मध्ये ह्युस्टन टेक्सास इथे राहते आहे. आणि USच्याच एका अमेरिकन कंपनीमध्ये, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर मागील 3 वर्षांपासून जॉब करते. माझं बेसिक एज्युकेशन हे इंडियामध्ये महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग येथे मी पूर्ण केलं. म्हणजे माझं प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी 12वी पर्यंत जे बेसिक स्कूलिंग आहे ते मी अलिबागमध्ये कंप्लीट केलं. माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं तर माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील आणि मला एक लहान भाऊ आहे. वडील माझे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये ॲज अ प्लांट मॅनेजर कार्यरत होते आणि सध्या ते रिटायर्ड आहे. माझी आई होममेकर आहे, पण होममेकर असल्याबरोबरच ती एक उत्तम आर्टिस्ट सुद्धा आहे आणि ती कायमच असे वेगवेगळे आर्ट वर्क्स, एक्झिबिशन्स किंवा क्लासेस वगैरे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये कायम ती ऍक्टिव्ह असते. त्याचबरोबर माझा लहान भाऊ सुद्धा इथे US मध्येच आहे. तो इथे US मध्ये त्याची मास्टर्स डिग्री सध्या कंप्लीट करतो. तर जसं मी सांगितलं की 12वी पर्यंत मी माझं एज्युकेशन अलिबागमध्ये घेतलं आणि त्यानंतर मग मी इंजिनिअरिंग मध्ये जाण्याचं डिसाईड केलं. तर त्यासाठी मी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्या स्कोरच्या बेसिसवरती मग मी बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कोर्समध्ये ऍडमिशन घेतलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी इथे मी माझा 4 वर्षांचा तो बीटेकचा कोर्स कंप्लीट केला. खूप ब्युटिफुल कॅम्पस आहे ते, ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि असं सिटीपेक्षा थोडंसं दूर पण नेचरनी सराउंड केलेलं असं त्याचं सुंदर कॅम्पस आहे. एस्पेशली पावसाळ्यामध्ये वगैरे खूपच सुंदर असतं. सगळीकडे हिरवळ, डोंगर, धबधबे अशा या सगळ्या वातावरणात आम्ही म्हणजे मी आणि माधुरी सुद्धा माझी तेव्हा कॉलेजच होती त्या कॉलेजमध्ये. तर आम्ही असं आमचं इंजिनिअरिंग 4 वर्षांचा तो कोर्स होता, तो कंप्लीट केला आणि भरपूर काही शिकायला मिळालं. तिथले टीचर्स, तिथलं ओव्हरऑल कोर्सवर वगैरे हे खूप चांगलं आहे आणि आम्ही भरपूर तिथून चांगला एक्सपिरियन्स घेतला. आणि आता ग्रॅज्युएशन झाल्यावरती नेक्स्ट स्टेप काय तर जॉब. तर जॉबसाठी आमच्याच कॉलेजमध्ये 3rd इयरमध्ये कॅम्पस प्लेसमेंट होत असते. तर त्यामध्ये भरपूर साऱ्या कंपनीज, स्पेशली IT कंपनीज, TCS, इन्फोसिस, पर्सिस्टंट ह्यासारख्या आणि आणखीन काही कंपनीज पण स्टुडंट्सला कॅम्पस रिक्रुटमेंट साठी येतात. त्यामधीलच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमध्ये मला जॉब मिळाला. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही महिन्यानंतरच मग मी TCS इथल्या मुंबई ऑफिसमध्ये जॉब चालू केला आणि साधारण 5-5.5 वर्ष मी TCS मुंबई ऑफिसमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर जॉब करत होते. त्या 5 वर्षांमध्ये पण मला भरपूर शिकायला मिळालं. आपलं कॉलेजमध्ये एक वेगळा माइंडसेट असतो. आपण थिअरी, नोट्स, पुस्तकं याकडे जास्त लक्ष असतं आपलं. पण जेव्हा ऍक्च्युली आपण रिअल लाईफमध्ये जॉब करतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचे ऍप्लिकेशन्स कसे करायचे, रिअल लाईफ मध्ये प्रोजेक्ट्स कसे डिलिव्हर होतात, त्याचं स्टार्ट टू एंड जी काही प्रोसेस असते, इम्प्लिमेंटेशन वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला त्या TCSच्या वर्क एक्सपिरियन्स थ्रू शिकायला मिळाल्या. आणि साधारण 5 वर्षांनंतर वगैरे मग माझ्या लाईफमध्ये खूप मोठा माइलस्टोन आला, म्हणजे माझं लग्न ठरलं.
तर तेव्हा माझे जे हस्बंड US मध्ये जॉब करत होते, तर मला मग TCSच्या माझ्या जॉबला रिझाईन करावून मग मी US मध्ये शिफ्ट झाले. आणि US मध्ये शिफ्ट झाल्यावर मला माझं करिअर कंटिन्यू करायचं होतं. त्यामुळे मग मी हायर एज्युकेशन घ्यायचा निर्णय घेतला. तर त्यासाठी मी GRE ही एंट्रन्स एक्झाम दिली आणि GREच्या स्कोरच्या बेसिसवरती मग मी मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स या कोर्समध्ये मी ऍडमिशन घेतली. तर US मध्येच एका युनिव्हर्सिटीमध्ये मी मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स कम्प्लीट केलं. साधारण टिपिकली हा 4 सेमिस्टर्सचा कोर्स असतो आणि 1.5 ते 2 वर्षात तुम्हाला हा कोर्स कम्प्लीट करता येतो. तर त्या कोर्समध्ये पण मला भरपूर शिकायला मिळालं. वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले मी, भरपूर इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि ग्रॅज्युएट झाल्यावरती मी लगेचच जॉब हंट चालू केली. कारण मला US मध्ये वर्क एक्सपिरियन्स हवा होता. तर ग्रॅज्युएशन झाल्यावर लगेचच मग मला सुदैवाने जॉब सुद्धा मिळाला आणि मग जसं मी आधी सांगितलं तसं मी USच्याच एका अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मागच्या 3 वर्षांपासून एक सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉब करत आहे. वाव, ग्रेट. खरंच खूप छान आहे सगळं. आणि म्हणजे मला ना असं विचारायचं होतं की जसं आपलं तर IT बॅकग्राऊंडच आहे आणि प्लेसमेंटसाठी ज्या वेळेला कंपनीज येतात तर मोस्टली IT कंपनीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC ह्या ब्रांचेसचे स्टुडंट्स मोस्टली IT कंपनी किंवा कन्सल्टन्सीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात जॉबसाठी आणि तिथे त्यांचं IT फील्ड मधलं करिअर सुरू होतं. तर तू ज्या वेळेला तिकडे TCS मध्ये पण जॉब केलेला आहे, जे तू सांगितलंस की तुला बरंच शिकायला मिळालं आणि इथे पण जॉब करतेस, तर काय ते दोन्ही मधलं कंपॅरिझन जर करायचं झालं तर कसा आहे तो फरक तिकडचा? खूप चांगला क्वेश्चन आहे हा. म्हणजे इनफॅक्ट हा क्वेश्चन आपण असं फ्रेम करू शकतो की US वर्सेस इंडिया मधलं वर्क कल्चर मध्ये काय डिफरन्स आहे आणि कसा फरक आहे दोघांमध्ये. करेक्ट. तर त्यात अजून एक फॅक्टर सुद्धा मी ऍड करणार आहे की जेव्हा मी TCS ला जॉब करायला सुरू केलं तेव्हा मी फ्रेश ग्रॅज्युएट होते, म्हणजे मी नुकतीच कॉलेजमधून बाहेर निघाले होते. त्यामुळे तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी वेगळा होता आणि जेव्हा मी US मध्ये जॉब करत होते ऑलरेडी माझ्याकडे 5-6 वर्षांचा जॉब एक्सपिरियन्स होता. तर दोन्ही एक्सपिरियन्सेस मध्ये प्रोज आणि कॉन्स म्हणजे चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी आहेतच. इंडियामध्ये मला ऍज अ फ्रेशर भरपूर काही शिकायला मिळालं. TCS अशी कंपनी आहे जी त्यांच्या एम्प्लॉईजला, जे फ्रेशर एम्प्लॉई असतात त्यांना ते पर्सनल म्हणजे ट्रेन पण करतात. म्हणजे त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच प्रोजेक्ट्सला जे स्किल सेट्स लागणार आहेत त्या स्किल सेट्ससाठी ते त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेन करतात. तर मी साधारण आय थिंक 2 ते 3 महिने मी ट्रेनिंग घेतलं TCSच्या एम्प्लॉईज कडून आणि व्यवस्थित माझा स्किल सेट अप टू डेट केला आणि त्यानंतर मग मला ऍक्च्युली प्रोजेक्ट डेझिग्नेशन मिळालं आणि त्यातून पण मला भरपूर शिकायला मिळालं. आपल्याकडे मॅनेजमेंट जी हायरार्की असते ती खूप प्रॉमिनंट असते, म्हणजे ज्युनियर डेव्हलपर, सिनियर डेव्हलपर, मॅनेजर, टीम लीडर वगैरे अँड सो ऑन. तर त्या गोष्टी, ती हायरार्की मला जास्त इंडियामध्ये जाणवली. पण ऍट द सेम टाइम प्रत्येकाकडून शिकायला मिळतं. असं नाही की ज्युनियर आहे तर शिकायला मिळणार नाही, बट प्रत्येकाकडून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं आणि मी तोच माइंडसेट ठेवलेला की मला काय करायचंय तर मला आणखीन शिकायचंय आणि आणखीन बेटर व्हायचंय. त्याचबरोबर US मध्ये जेव्हा मी आली तेव्हा इथे एवढी प्रॉमिनंट हायरार्की नसते, म्हणजे जरीही डेझिग्नेशन वरती ज्युनियर असेल किंवा सिनियर असेल तरीही प्रत्येक जण तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच आपुलकीने एकमेकांशी बोलतात. ही चांगली गोष्ट आहे. इथे काय म्हणतात त्याला, टाइमचा खूप मान राखला जातो. आपल्याकडे एक म्हण आहे, इंडियन स्टँडर्ड टाइम. तर ज्यांना समजेल त्यांना समजेलच, पण इथे टाइमचं खूप महत्व असतं. प्रत्येक जण हा खूप पंक्च्युअल असतो आणि तो दुसऱ्याकडूनही तेच एक्सपेक्ट करतो की दुसरा पण पंक्च्युअल असावा. त्याबरोबरच इथे असं ओव्हरटाईम वगैरे हा कॉन्सेप्ट फार कमी आहे आणि इथे ट्रेनिंग मला ऍज सच एक्सटेन्सिव्हली, एवढं बॅच ट्रेनिंग मला TCS मध्ये मिळालेलं
तेवढं मला इथे मिळालं नाही आणि त्यासाठी मे बी माझी कंपनी पण तशी आहे, कारण माझी कंपनी अशी TCS सारखी MNC कंपनी नाही आहे, त्यामुळे आपण कदाचित तो फरक असेल. बट ओव्हरऑल मला दोन्हीकडून खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आला आहे आणि असं नाही आहे की एक कल्चर खराब एक कल्चर चांगलं आहे. दोन्हीही कल्चर्स वेगळे आहेत पण चांगले आहेत आणि दोन्हीकडून भरपूर काही शिकायला. नक्कीच नक्कीच. कारण की इथे अमेरिकेमध्ये ऍक्च्युली प्रत्येक जण 8 आवर्स वर्किंग जर असेल तर ते 8 आवर्स कामासाठीच युटिलाइज करतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक जे आपल्याकडे असतात स्पेशली तसे नसतात आणि त्याच्यामुळे कामं पण होतात त्यांची वेळेमध्ये. हो, म्हणजे इथली लोक ऑफिसला आले की ऑफिस आहे की ऑफिस करणार, पण ऑफिस मधून पाय जसा बाहेर टाकतील तर मग ऑफिस तिथेच सोडून जाणार ते. मग घरी मग काही काम घेऊन नाही जायचं. वेकेशन असेल तर वेकेशन एन्जॉय करणार 100%. म्हणजे जिथे असतील तिथे 100% ते त्या गोष्टीकडे लक्ष देत. तेवढं मात्र आहे. येस. आणि आपली जर शिकण्याची इच्छा असेल तर आपण प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली पाहू शकतो. जर त्यातून काढायचेच असतील आपल्याला, मग खोट काढायची असेल तर मग प्रत्येक गोष्टीतून तशाच निघणार आहेत. अगदी बरोबर. येस. मला असं विचारायचं आहे की तू GRE केलंस, राईट? मग तू GREचं प्रिपरेशन इंडियामध्ये असताना सुरू केलेलं का, किंवा ते प्रिपरेशन करायला तुला किती वेळ लागला? हो, मी इंडियामध्ये असताना सुरू केलेलं GREचं प्रिपरेशन आणि माझी केस थोडी वेगळी होती, कारण माझं लग्न ठरलं होतं आणि मला एक लिमिटेड टाइम मध्ये मला सगळं माझं ऍडमिशनच्या ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या कम्प्लीट करायच्या होत्या. त्यामुळे साधारण युजली लोक 6 महिने ते 1 वर्ष घेतात युजली GREचं प्रिपरेशन करायला, पण मी 3 महिन्यांमध्ये मला ही GREचं प्रिपरेशन करावं लागलं. आणि त्यासाठी मग मी एका कोर्समध्ये ऑनलाईन कोर्समध्ये एनरोल केलेलं GRE प्रिपरेशनच्या. आणि मी रोज आता ही माझी स्टोरी सांगते. मी रोज ऑफिसमधून लंच टाइम मध्ये पण मी GREचा अभ्यास करायचे. ऑफिसवरून आल्यावर घरी जेवढा मला फ्री वेळ मिळायचा त्या सगळ्या फ्री वेळात मी काय करायचं तर मी GREचाच अभ्यास करायचे. तर 3 महिने असं मी सतत जेवढा मला वेळ मिळत गेला तेवढा GREचं प्रिपरेशन करत गेले. आणि मग त्या बेसिसवरती मग माझी GRE एक्झाम दिली. कारण की 6 महिन्याचं म्हणजे आपण कट टू कट 6 महिने जरी पकडले तरी ते प्रिपरेशन 3 महिन्यात करायचं असेल तर जास्त वेळ देऊन करणं म्हणजे गरजेचं होतं तुला त्यावेळेला. हो. आणि GRE अशी एक्झाम आहे की अशी फार एकदम डिफिकल्ट नाही, म्हणजे तुम्हाला क्वांटम मॅथमॅटिक्स किंवा एकदम कॅल्क्युलस वगैरे त्यामध्ये विचारत नाही. त्याचा सिलेबस असा आहे की इट इज व्हेरी जनरल आणि बेसिक, त्यामुळे त्याला जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट असं पण म्हणतात. तर त्यामुळे त्या माइंडसेटने जर तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं की तुमचं बेसिक्स जर क्लिअर असेल, 12वी पर्यंत जे तुमचं अकॅडमिया आहे ते तुमचं व्यवस्थित क्लिअर असेल तर तुम्हाला GRE प्रिपरेशन फास्ट पेसवर पण करू शकताय. हो. आणि मग तू US ला MS करणार हे तर तुझं नक्की होतं, पण तू काही युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस असं काही डोक्यामध्ये आणलं होतं का की बाबा आपल्याला स्कोर असा आणायचा आहे की ऍटलीस्ट ह्या कॉलेजेसमध्ये आपलं ऍडमिशन झालं पाहिजे? काही प्रायोरिटी ठेवली होती? हो, ती प्रायोरिटी मी नक्की ठेवली होती की माझा एम एवढाच होता की मला जेवढा हाय घेता येईल GRE मध्ये तेवढा मी घेईल, कारण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात GRE स्कोर वरती. कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळते ते असतं. पुन्हा बरेचसे कॉलेजेस स्कॉलरशिप्स सुद्धा स्टुडंट्सला देतात, फेलोशिप ज्याला म्हणतात. तर ती बऱ्याच वेळेला GRE स्कोरच्या बेसिसवरती आणि तुमच्या ग्रॅज्युएशनच्या GPA वरती पण दिली जाते. त्यामुळे GRE स्कोर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तुमच्या ऍडमिशन. ओके. पण जसं आपण भारतामध्ये बरेच पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत अवेलेबल, MTech असू देत किंवा MBA असेल, अजून काही असेल, तर जो फीज स्ट्रक्चर आहे तसं मग US मध्ये एक्सपेन्सिव्ह आहे का इंडियापेक्षा? हो, कारण आपण करन्सी जरी कम्पेअर केली तरी भरपूर डिफरन्स पडतो. एक्सपेन्सिव्ह तर आहे. येस. मग जे स्टुडंट्स म्हणजे जसं आपल्याकडे एज्युकेशन लोन मिळतं, पण मग इथे आय गेस तू बोलली स्कॉलरशिप फेलोशिप मिळते, पण मग जर एखाद्या स्टुडंटला फेलोशिप नाही मिळाली
आणि त्याला जर इकडे येऊन त्याचं मास्टर्स कम्प्लीट करायचं असेल तर इंडियन गव्हर्नमेंट किंवा US गव्हर्नमेंट असं स्टुडंट्सना हेल्प करतं का ह्या बाबतीमध्ये? स्टुडंट्स लोनचा तो टॉपिक काढला होता आता, तर स्टुडंट लोन हे तुम्हाला इंटरनॅशनल एज्युकेशनसाठी पण मिळतं. मी स्वतः स्टुडंट लोनला अप्लाय केलेलं होतं. तर जेवढी तुमची कोर्सची जी फी असते त्याच्या काही पर्सेंट किंवा काही बँक्स 100% पण देतात. मी टेक्निकली एवढी शुअर नाहीये, पण मला एवढं माहिती आहे नक्की की आपल्या इंडियन बँक्स हे इंटरनॅशनल एज्युकेशनसाठी एज्युकेशनल लोन प्रोव्हाइड करतात. म्हणजे ते भले US मध्ये असू दे, UK मध्ये असू दे, ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमध्ये असेल तरी पण जॉब देतात. त्याबरोबर US मध्ये इथे सुद्धा काही फेडरल युनियन्स आहेत किंवा अशा काही इन्स्टिट्यूशन्स आहेत जे तुम्हाला फायनान्स प्रोव्हाइड करतात. पण त्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स मॉर्टगेज म्हणजे जे गॅरंटी असते ते दाखवायला against the loan. ते जर असेल तर तुम्हाला लोन मिळेल. आणि इंडियामध्ये आता माझ्या भावाने पण मास्टर्स तो इथे करतोय, तर त्यांनी सुद्धा लोन घेतलेला आहे, स्टुडंट लोन. आणि आय थिंक मॅक्सिमम लोक येतात इकडे MS करायला ते सगळे स्टुडंट लोन वरतीच येतात. कारण ऑब्व्हियसली आपल्या इंडियन करन्सीजच्या हिशोबाने आपण विचार केला तर मोस्टली जे मॅक्सिमम पॉप्युलेशन आहे परवडत नाही. तर युजली हाच ट्रेंड आहे की लोक स्टुडंट लोन अप्रूव्ह करून इथे US मध्ये एज्युकेशन घ्यायला येतात. ओके. तर ते कम्प्लिटली पॉसिबल आहे. म्हणजे हा, कारण की सगळ्यांचीच इकॉनॉमी एवढी पण चांगली नसते की पूर्ण एक्सपेन्स करू शकतो. त्यामुळे ही मॉनिटरी हेल्प खूप गरजेची आहे. हो हो हो. आणि जसं स्कॉलरशिपचा पण आपण टॉपिक डिस्कस केला की इथून जर कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळाली तर भरपूर फी पण माफ होते. तर त्यामध्ये पण त्याचं पण खूप हेल्प होते. तर त्याप्रमाणेच स्टुडंट्सनी एक टिप अशी आहे की स्टुडंट्सनी कॉलेजेसचं पण रिसर्च करावा की त्या कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये स्कॉलरशिपची ट्रेंड आहे की नाही. तर बरेचदा जर डिसेंट कॉलेज असेल आणि ते स्कॉलरशिप्स देत असतील तर ते सुद्धा प्रिफर करायला काहीच हरकत नाही. येस, म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी GREचा अभ्यास खूप चांगला करून चांगला स्कोर आणला तर स्कॉलरशिप मिळण्याचे फुल चान्सेस आहेत. हो हो, अगदी बरोबर. आणि माधुरी, मला अजून एक सांगावं असं वाटतं की GRE फक्त हा एकच फॅक्टर नाही आहे. ऍडमिशन मध्ये अजून भरपूर काही गोष्टी मॅटर करतात. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनचं जे काही पर्सेंटेज आहे, परत GRE स्कोर तर झालाच, त्याबरोबर इथे रेझ्युमे पण मागतात. पुन्हा स्टेटमेंट ऑफ पर्पज हा एक प्रकार असतो की त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन का हवी आहे आणि तुम्हाला तुमचं करिअर कुठल्या डिरेक्शन मध्ये न्यायचंय त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍडमिशनला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला कॉलेजेसला द्यावं लागतं. तर असे काही भरपूर फॅक्टर्स आहेत आणि प्रत्येक कॉलेजची ऍडमिशनची जी प्रोसेस असते ती वेगवेगळी असते. म्हणजे GRE स्कोर इम्पॉर्टंट असला तर काही कॉलेजेससाठी तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज इम्पॉर्टंट असेल. सो इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट कॉलेज यू आर अप्लाइंग फॉर. तर त्यामुळे ते म्हणतात ना की प्रत्येक कॉलेजचं थोडाफार रिसर्च करूनच त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन टेलर करा. म्हणजे त्याप्रमाणे चेंज करा, अपडेट करा तुमचं ऍप्लिकेशन आणि मग ऍडमिशनला तिथे अप्लाय करा. ओके. मग आता तू ज्या वेळेला मास्टर्स केलंस, तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे बीटेक होतं. मग असं कम्प्युटर सायन्स मध्ये करण्यासाठी, मास्टर्स करण्यासाठी टिपिकल इंजिनिअरिंग फील्ड मधलेच इथे स्टुडंट होते की जसं आपल्याकडे असतं BSc IT, MSc IT बऱ्याच म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये हल्ली इन्क्लूड केलेलं असतं. म्हणजे इकडचा काय पॅटर्न आहे तसा एज्युकेशनचा पाहायला गेला तर? हा, म्हणजे इथे पण मी असे काही स्टुडंट्स पाहिले होते की जे कन्स्ट्रक्शन मध्ये होते, कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये होते आणि ते हो, ते कम्प्युटर सायन्स मध्ये आले होते. तर याचं असंही म्हणता येईल की कम्प्युटर सायन्स सध्या खूपच जोरात सुरू आहे आणि पुढे त्याला प्रचंड स्कोप आहे. तर त्यामुळे असा एक ट्रेंड पण होतोय, म्हणजे लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट जनरेट होतोय. त्यामुळे मी असे पण काही स्टुडंट्स पाहिले होते जे मिक्स्ड फील्ड मध्ये असतात. म्हणजे इथे हा प्रकार असतो की एक प्रायमरी मेजर घेतात आणि एक सेकंड डबल मेजर ज्याला म्हणतात
किंवा म्हणजे 2 ह्याच्यामध्ये मेजर करतात, म्हणजे इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर सायन्स किंवा बायोलॉजी कम्प्युटर सायन्स, असं जे कॉम्बो आहे ते सुद्धा मी पाहिलं होतं. त्यामुळे आहे म्हणजे भरपूर व्हरायटी आहे ओके. नुसतं म्हणजे कम्प्युटर सायन्स. हा, म्हणजे जनरली आपल्याकडे कसं असतं ना इंडियामध्ये, की एमबीए करायचं आहे तर तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन असेल तर चालतं, पण एमटेक हा. करायचं असेल तर स्पेशली आयटी किंवा कम्प्युटरवाला कम्प्युटर सायन्सला जाईल, दुसरा सिव्हिल वाला किंवा मेकॅनिकल वाला नाही जाणार, म्हणजे मे बी ऍडमिशन पण नाही मिळणार आपल्याला. इथे टोटली वेगळं हो. आहे. वेगळं आहे, हो खरंच हो. आणि असं चांगलं वाटतं बघितल्यावर, कारण बरंच फ्रीडम आहे इथे अकॅडमिक्स मध्ये. हम्म. दुसरी गोष्ट मी ही पण ऑब्झर्व केली, म्हणजे हे एवढं रिलेटेड नाहीये, पण एक सांगावं असं वाटतं इथलं कल्चर काय असं का म्हणून. हम्म. तर आपल्याकडे कसं असतं की लाईक एज्युकेशन आहे की एज्युकेशन, म्हणजे जे स्कूल नंतर कॉलेज त्यानंतर हायर एज्युकेशन घ्यायचं तर ते. पण इथे बरेच लोक काय करतात की इथं स्कूल झाल्यावरती मे बी ते कदाचित 4-5 वर्ष जॉब करतील. त्यानंतर त्यांना जर वाटलं की हा मला पुढे आणखीन करिअर करायचं तर पुन्हा कॉलेजमध्ये येतील. कारण माझी सिच्युएशन तशी होती. माझं काय झालेलं की मी 5 वर्ष जॉब एक्सपिरियन्स घेऊन मग मी मास्टर्स करत होते. त्यामुळे मला असं झालेलं की मी एवढा मोठा गॅप घेऊन परत अकॅडमिक्स मध्ये कशी जाईल आणि कशी फिट होईल परत वगैरे. तर माझ्या सरप्राईज प्रमाणे असं झालं की तिथे ऑलरेडी असे लोक होते जे त्यांनी जॉब केलेला, म्हणजे त्यांना भरपूर जॉब एक्सपिरियन्स ऑलरेडी होता आणि दे वर कमिंग बॅक टू द अकॅडमिक्स टू एनहॅन्स देअर करिअर, म्हणजे त्यांचं करिअर आणखीन त्यांना ऍडव्हान्स करायचं होतं म्हणून ते परत आले होते. मी अशाही काही लोकांना ओळखत होते जे त्यांच्या 40s किंवा 50s मध्ये सुद्धा होते आणि ते शिकत होते. त्यामुळे तो एक ट्रेंड मला इथे खूप इंटरेस्टिंग वाटला आणि खूप चांगला ट्रेंड वाटला की लाईक तुम्हाला असं काही रूल्स नाही आहेत की तुम्ही कधी एज्युकेशन घ्यायचं आणि काय करायचं. म्हणजे तुम्हाला इथे असं कोणी वेगळ्या नजरेने बघणार नाही. जर तुम्ही एक सिनियर सिटीझन जरी कॉलेजमध्ये असेल तरी नोबडी आस्क्स एनी क्वेश्चन. सगळ्यांना जजमेंट फ्री झोन आहे म्हणजे. नक्कीच, खरंच हे खूप छान आहे, कारण की आपल्याकडे बऱ्याचदा लोक नावं ठेवतील, 4 लोक काय म्हणतील, ते 4 लोक कोण आहेत ते कोणालाच माहिती नसतं, पण त्या 4 लोकांचा विचार करून बऱ्याचदा आपली स्वप्न सगळेजण दाबून ठेवतात. आणि म्हणजे कधी कधी असं होतं ना की मला करायचंय पण त्यावेळेला ऑपॉर्च्युनिटी नव्हती म्हणून नाही केलं, पण दुसरीकडे असं होऊ शकतं की हा नाही आता मला वेळ आहे, मी करू शकते, तर मला करायला काहीच हरकत नाही. आणि त्यावेळेला कोणी राईट, पॉइंट आउट केलं एक्झॅक्टली. तर मग मोटिवेशन नाही मिळत ते करायला. पण इकडे फ्रीडम आहे, ते खूप चांगलं आहे. हो, हा खूप चांगला मेसेज आहे आणि तू बरोबर एकदम चांगल्या शब्दात बोलतेस. चांगला मेसेज आहे हा खूप. हो. मग तुझा इथला MS चा ऍक्च्युअल एक्सपिरियन्स कसा होता? कारण की ऑफकोर्स सगळं स्कूलिंग, कॉलेज वगैरे जे पण काय तुझं इंडियामध्ये झालं होतं, मुळात इथल्या लोकांसोबत मिक्स होणं, त्यांच्यासोबत मग शिकणं, इथली मे बी एज्युकेशन म्हणजे शिकवण्याची पद्धत, आपल्याकडे कसं असतं ना टीचर आणि स्टुडंट हे जरा रिलेशन पण वेगळं असतं, तसं मग इकडे काय तुला वाटलं फरक त्यामध्ये? तुझा काय एक्सपिरियन्स होता? हो, म्हणजे वेगळं तर नक्कीच होतं. इंडियामधला माझा बीटेकचा एक्सपिरियन्स डिफरंट होता आणि इथला खूप डिफरंट होता. डिफरंट इन द सेन्स म्हणजे ऑफकोर्स क्लासरूम, टीचर, स्टुडंट हे तर कॉन्स्टंट होतच, त्यात काही डाऊट नाही. पण जे एक्झामिनेशनचा पॅटर्न असतो, म्हणजे आपल्याकडे कसं असतं सेमिस्टरभर फक्त क्लासेस शिकवतात आणि एक मिड टर्म आणि फायनल एक्झाम असं असतं. आणि त्या एका एक्झामच्या बेसिसवरती तुमचा सगळा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केला जातो. पण इथे जरा डिफरंट पॅटर्न आहे. इथे कसं असतं की थ्रू आउट द सेमिस्टर तुम्हाला प्रोजेक्ट्स दिले जातात आणि तुम्हाला असाइनमेंट्स दिले जातात. आणि त्या प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंट्सच्या बेसिसवरती तुमचं ग्रेड्स डिसाईड होतात. म्हणजे एक्झाम तर असतेच, मिड टर्म असते, फायनल एक्झाम असते. त्या एक्झामला पण वेटेज असतो, नो डाऊट. बट त्याबरोबर इट्स नॉट जस्ट की लाईक त्याच एक्झाम मध्ये तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. ओव्हरऑल तुमचं क्लास पार्टिसिपेशन कसं आहे, तुम्ही बाकी स्टुडंट्स सोबत कसे इंटरॅक्ट करता, परत तुमचे प्रोजेक्ट्स आणि होमवर्क मध्ये कसा परफॉर्मन्स आहे, या सगळ्या फॅक्टर्सच्या बेसिसवरती तुमचा ग्रेड कॅल्क्युलेट केला जातो ऍट द एंड. त्यामुळे ही एक गोष्ट मला खूप इथे चांगली वाटली की असं नाही आहे की बस एक्झाम आली आणि त्या एक्झामला फक्त तुम्ही मार्क मिळवा आणि बाकी काही सेमिस्टरभर काही वेगळं
म्हणजे सेमिस्टरभर काही डिफरंट गोष्टी काही होत नाहीयेत आणि त्यामध्ये काही वेटेज नाहीये वगैरे असं काही प्रकार नाही इकडे. त्यामुळं ती एक गोष्ट मला इथे चांगली जाणवली की असं स्ट्रेस खूप कमी असतो त्यामुळं. म्हणजे एक्झाम एक एक्झाम नाहीये. बाकीही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला तेवढ्याच उत्साहाने वगैरे पार्टिसिपेट करता येतं आणि तुमच्या रेझ्युमे मध्ये पण मग ते प्रोजेक्ट्स तुम्हाला काय आणखीन करायची इच्छा असेल तर त्याही गोष्टी तुम्हाला मग वेळ मिळतो आणि तुम्हाला त्यासाठी एनकरेजमेंट पण मिळते. तर दॅट इज रिअली गुड. वाव, खरंच छान. आणि तुला जे अवॉर्ड मिळालं होतं आउटस्टँडिंग स्टुडंटचं, त्याबद्दल पण मला ऐकायला आवडेल. हो, ऍक्च्युली ते अवॉर्ड माझ्यासाठीच एक मोठं सरप्राईज होतं. मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की मला असं काही अवॉर्ड मिळेल. माझं एकमात्र होतं की मला ही MSc ची अपॉर्च्युनिटी मिळाली होती तर मी डे वन पासूनच ठरवलेलं की मी माझं 100% हे कम्प्लीट करण्यामध्ये लावणार आहे. त्यामुळे मी सतत क्लासमध्ये ऍक्टिव्ह असायचे. क्लासमध्येच नाही तर क्लासच्या बाहेर सुद्धा जे काही ऍक्टिव्हिटीज व्हायच्या त्यामध्ये मी आवर्जून पार्टिसिपेट करायचे. इव्हेंट्समध्ये, करिअर फेअर्स, परत ऑन कॅम्पसमध्ये मी जॉब पण करत होते आणि क्लासमध्ये मी कायम पार्टिसिपेट म्हणजे टीचर्स सोबत वगैरे इंटरॅक्शन करायचे आणि माझा GPA पण मी कायम मेंटेन ठेवलेला, चांगला GPA ठेवलेला. तर ग्रॅज्युएशनच्या साधारण टुवर्ड्स द एंड ऑफ द ग्रॅज्युएशन मग मला माझ्या डिपार्टमेंट कडून एक ईमेल आला की असं असं तुला आम्ही आउटस्टँडिंग स्टुडंट ऑफ 2018 फॉर कम्प्युटर सायन्स हे आम्ही अवॉर्ड देतो. तर माझ्यासाठी तो एक बिग सरप्राईज होता पण ऍट द सेम पॉइंट माझ्यासाठी खूप प्राऊड पण मोमेंट होती ती. त्यामुळे खूप चांगली अचीवमेंट होती. जरा एनकरेजमेंट सुद्धा मिळते ना आपल्याला की लाईक हो म्हणजे बरोबर. आपण जे एवढं 100% देतोय त्याचं हो, काहीतरी एक्नॉलेजमेंट असं. खरंय. म्हणजे कारण की 2 वर्ष आपण तिथे देतोय आणि त्यामध्ये तू सुरुवातीपासूनच ठरवलं होतं. तुझा फोकस होता की चांगलं करायचंय आणि चांगलं करता करता हे सगळं होऊन गेलं. मार्क्सच्या मागे धावण्यापेक्षा तू बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे बॅलन्स साधत होतीस त्यावेळेला. हो म्हणजे मला नुसतंच मास्टर्स कम्प्लीट करायचं नव्हतं तर मला तो पूर्ण एक्सपिरियन्स करायचा होता. म्हणजे त्या जर्नी थ्रू मला पूर्णपणे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मला मेमरीज बनवायच्या होत्या. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच मी कॉलेजमध्ये गेले होते आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. मला पण ऐकून मजा वाटली. तू आता मेन्शन केलंस ना की ऑन कॅम्पस जॉब पण करत होतीस तू त्यावेळेला. तर म्हणजे असं इंडियामध्ये पण असतं ना आपल्याकडे की पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना स्टुडंट्स बऱ्याचदा एक्सपिरियन्स साठी पण किंवा अर्निंग साठी पण दोन्ही गोष्टी असू शकतात एका वेळेला, पण मोस्टली तर असतं की एक्सपिरियन्स घेणं. तर त्यावेळेला ते जॉब करत असतात. मग जे पण काही त्यांच्यासाठी त्यावेळेला पॉसिबल असेल, पण खूप कमी विद्यार्थी करतात. आपल्याकडे सगळेच PGचे स्टुडंट काही असा जॉब एक्सपिरियन्स घेतात असं नाही. तर मग इथे काय वर्क कल्चरच तसं आहे का स्टुडंटचं, की प्रत्येक जण असं जॉब करून त्यावेळेला काही एक्सपिरियन्स मिळवतात? इथे कसं आहे की युजली इथे लोक जे येतात ते स्टुडंट विजावरती येतात. इथे स्टुडंट विजाला आणि पर्टिक्युलरली US मध्ये कॅम्पसच्या बाहेर जॉब करायला परमिट नसतो. तर त्यामुळे मोस्टली स्टुडंट्स हे ऑन कॅम्पस जॉब्स शोधतात आणि त्या थ्रू साइड इन्कम ज्याला आपण म्हणतो ते कमवण्याचं ट्राय करतात. आणि असे ऑन कॅम्पस जॉब्स स्पेशली इंटरनॅशनल स्टुडंटसाठी ओपन असतात बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये. जसं TA म्हणजे ज्याला म्हणतात टीचिंग असिस्टंट किंवा रिसर्च असिस्टंट RA वगैरे. अजून काही कम्प्युटर लॅब्स किंवा अजून दुसऱ्या लॅब्स या अशा वेगवेगळ्या टाइप्सचे जॉब ओपनिंग्स असतात म्हणजे ऑन कॅम्पस. तर त्यामधल्याच एका जॉबमध्ये मी ऍज IT सिस्टीम काय म्हणतात त्याला सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जॉब करत होते. माझं रिसर्च असिस्टंटचं टायटल होतं. आणि त्या जॉबचा फायदा असा आहे की त्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड पण मिळतो म्हणजे मंथली इन्कम मिळतं. आणि ते मंथली इन्कम मी मध्ये कॉन्ट्रीब्युट करत होते आणि त्याबरोबर मला स्कॉलरशिपही मिळाली. त्यामुळे स्कॉलरशिप प्लस माझं जे स्टायपेंड आहे असं दोन्ही गोष्टी मिळून माझ्या फी मध्ये ते ऍड करत होते. त्यामुळे बराचसा जो फायनान्शियल लोड आहे तो माझा बॅलन्स आउट होत होता. तर
त्या गोष्टीसाठीच बरेच स्टुडंट्स ट्राय करतात की कॅम्पस जॉब्स त्यांना मिळावेत. कारण एकतर फीचा पण बराचसा काय म्हणतात त्याला बर्डन कमी होतं आणि त्या जॉब्स मध्ये सुद्धा भरपूर काही शिकायला मिळतं. खरंच आहे, एक्सपिरियन्स पण महत्वाचा आहेच, कारण की जॉब करताना आता त्याचा तुला बराच फायदा पण होत असेल. नक्कीच. आणि ते तुम्ही तुमच्या रेझ्युमे मध्ये ऍड केलं तरी तो एक्सपिरियन्स म्हणून तर काउंट होतोच. बरोबर आहे. मग आता तू 3 वर्षापासून डेव्हलपर म्हणून काम करतेस आणि इथलं वर्क कल्चर नक्कीच वेगळं आहे. मग ज्या वेळेला म्हणजे काम वगैरे होतं आणि तू बोललीस की स्पेशली ते स्ट्रेसफुल काम नसतं. एन्व्हायरमेंट जे आहे वर्किंग कल्चर ते खूप हसत खेळत आणि छान असतं. तर मग वेळ मिळतो का तुला, असा पर्सनल वेळ मिळतो का काही हॉबीज वगैरे रिक्रिएट करायला? याचा ऑनेस्टली आन्सर देईल. जेवढा आधी मिळायचा तेवढा आता मिळत नाही. पण त्याचं रिझन असं नाही की मला वेळ नाही मिळत. त्याचं रिझन असं आहे की माझं आता शेड्यूल पण कम्प्लिटली चेंज झालंय. म्हणजे इथे आता लग्नानंतर तुलाही माहिती असेल की जरा फरक तर पडतो. भरपूर काही रिस्पॉन्सिबिलिटीज ऍड होतात. तर ऑफकोर्स कधीतरी असा वेळ काढायचा म्हटला तर गार्डनिंग किंवा असं आउटडोर ऍक्टिव्हिटीज करायला वगैरे वीकेंड्सला वेळ मिळतोच, असं काही नाही. पण वीकडेज मध्ये एक फिक्स शेड्यूल असतं की म्हणजे 9 to 5 जॉब आणि जॉब व्यतिरिक्त सुद्धा बाकी काही ज्या हाऊस होल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याचं एक रुटीन फिक्स आहे. त्यामुळे वीकडेज तर त्याच्यामध्येच जातात आणि वीकेंडला जो काही वेळ मिळतो मग त्यामध्ये हॉबीज टाइमपासच जास्त होतो. त्यातल्या त्यात हॉबीज मध्ये वेळ मिळाला तर हॉबीज पण हॉबीजला सुद्धा टाइम देते. बरोबर. कारण की सॅटर्डे संडे हे 2च दिवस असतात ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्लॅन करून करायच्या असतात. हो आणि त्यातही म्हणजे असे काही वीकेंड्सचे पण स्पेशल टास्क असतात जे करायचे असतात. लॉन्ड्री म्हणा, शॉपिंग म्हणजे घरचं सामान वगैरे जे काय आणायचंय ते. तर त्यातून वेळ मिळाला तर मग नक्कीच. मग इथे आम्ही जवळ इथे खूप भरपूर पार्क्स वगैरे आहेत छान छान. तिथे सायकलिंग करायला जातो किंवा आम्हाला दोघांनाही गार्डनिंगची फार हौस आहे. गार्डनिंग मध्ये टाइम देतो वगैरे अशा ऍक्टिव्हिटीज चालू असतात साइड बाय साइड. नाही, खरंच छान आहे ते पण. पण जसं की आयटी इंडस्ट्रीला खरंच मरण नाहीये, कारण की काही ना काही करत होतच जातं. त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येत राहतात आणि कोणताही असं फील्ड नाहीये की जिथे आयटीचा यूज होत नाहीये. म्हणजे कम्प्युटर सगळीकडे लागतोच आहे. तर तुला आता खरं चॅलेंजेस काही येतात का? काय चॅलेंजेस आहेत या फील्डमध्ये काम करताना? हो, हा तर खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हो. म्हणजे आयटी किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये जो आयटी आणि कम्प्युटर सायन्सचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तोच या फील्डचा सगळ्यात मोठा चॅलेंज सुद्धा आहे. म्हणजे लेट मी एलॅबोरेट. तू जसं म्हटलीस की कम्प्युटर सायन्सला लिमिट नाही. म्हणजे आपण जर विचार केला की 10 वर्ष आधी जे कम्प्युटर सायन्स फील्ड मध्ये जी काही टेक्नॉलॉजी होती ती आता किती लोक युज करतात? तर आन्सर असेल नो वन, राईट? खूप एक्सेप्शन्स असतील पण शक्यतो ती टेक्नॉलॉजी आता कम्प्लिटली आउटडेटेड झालेली आहे आणि हेच पुढच्या 10 वर्षानंतर सुद्धा सेम राहणार आहे. त्याचं रिझन असं आहे की कम्प्युटर सायन्स हे कायम अपडेट होत राहणारं किंवा इव्हॉल्व्ह होणारं फील्ड आहे. म्हणजे सतत त्यामध्ये काही ना काहीतरी प्रोग्रेस चालू असते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा स्वतःचं जे स्किल सेट आहे ते कायम अपडेट करत राहावं लागतं. म्हणजे तुम्ही जर आज एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा टेक्नॉलॉजी शिकलात आणि तुम्ही विचार केलात की बस आता मी शिकलोय, माझं कम्प्युटर सायन्स मध्ये करिअर सेट आहे, तर ते शक्य नाही. म्हणजे तुम्हाला कायम मार्केटमध्ये काय ट्रेंड्स चालू आहे, कुठली टेक्नॉलॉजी सध्या अपडेटेड आहे, त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःचं प्रोफाईल अपडेट करत राहावं लागतं. म्हणजे कायम ट्रेनिंग्स घ्यायचे, कोर्सेस शिकायचे आणि जी काही गॅप आहे तुमच्या नॉलेजमध्ये आणि मार्केटमध्ये सध्या जे नॉलेज आहे त्यामध्ये ती कायम तुम्हाला गॅप फिल करत राहावी लागते. तर त्यामुळेच मी म्हटलं की जे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे तेच सगळ्यात मोठा चॅलेंज आहे या फील्डचा.
खरंय खरंय. म्हणजे अगदी जर सामान्य लोकांना समजायचं असेल तर एक सिंपल एक्झाम्पल देईन की तुम्ही प्रत्येक जण आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरतो बरोबर, पण काही दिवसांनी त्याला अपडेट म्हणून येतं, एक नोटिफिकेशन येतं आणि जर तुम्ही व्हॉट्सअपला अपडेट नाही केलं तर ते बंद पडतं, ते चालत नाही. तर तुम्हाला ते पुन्हा अपडेट करावं लागतं. किंवा आमच्या एजची जी जनरेशन असेल त्यांना माहिती असेल की आम्ही कॉलेज टाइम ऑर्कुट वापरत होतो. नंतर ऑर्कुट गेलं. येस, आपण कॉलेजच्या लॅब मध्ये ऑर्कुट चालू करायचो बऱ्याचदा. नंतर ते गेलं, फेसबुक आलं. पण आता फेसबुकला पण फेसबुक आलं असताना व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आलं, म्हणजे इतके सोशल मीडिया झाले की तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टी शिकाव्या लागतात आणि ते असं हवेतून येत नाही. तर ह्या डेव्हलपर्सना त्याच्यावरती काम करावं लागतं. खूप मेहनत असते त्याबद्दल. हो. येस. मला आठवतंय की मी जेव्हा स्कूलमध्ये आम्हाला पहिल्यांदा कम्प्युटर्स हा सब्जेक्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आणि तेव्हा MS DOS ही ऑपरेटिंग सिस्टीम होती. म्हणजे हीच फक्त ऑपरेटिंग सिस्टीम होती. आता आपल्याकडे विंडोज 10 आहे आणि इट्स गोइंग टू गेट बेटर. पण तेव्हा MS DOS आणि त्यामध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन हो. हाच प्रकार होता कम्प्युटरवरती. आणि तो विचार केला की असं वाटतं की बापरे, आपण किती प्रोग्रेस केली आहे. आणि दिस वॉज लाईक वे बॅक, खूप आधीची गोष्ट आहे. तेव्हा इंटरनेटसाठी तुम्हाला मोडेम डायल करावं लागायचं टेलिफोन थ्रू वगैरे. बऱ्याच लोकांना ते माहिती सुद्धा नसेल आता आत्ताच्या जनरेशनला. हो. पण हो, सिच्युएशन अशी होती. आणि द पॉइंट इज की या गोष्टी सगळ्या आता आउटडेटेड झालेल्या आहेत आणि आता त्या कुठल्याच गोष्टी कोणी वापरत नाही आणि ते पुढेही होणार आहे. त्यामुळे कायम ओपन माइंडसेट ठेवलेला, ह्या फील्डमध्ये कायम ओपन माइंडसेट ठेवलेला चांगला. आणि सतत शिकण्याची जी काय म्हणतात क्युरिओसिटी आहे ती नेहमी ठेवा, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. खरंय, नक्कीच नक्कीच. कारण की बऱ्याच स्टुडंटना ना म्हणजे जनरली असं होतं की सायन्स बॅकग्राऊंड मध्ये ज्या वेळेला 11-12 चूज करतात, आता चल एज्युकेशन सिस्टम मध्ये बऱ्याच कोविडमुळे बऱ्याच चेंजेस येत आहेत किंवा अजून होतील. पण जनरली असं असायचं की 10वी नंतर तुम्ही 11वी-12वी कोणत्या स्ट्रीम मधून करताय. मग मुलांचं असायचं की आयदर इंजिनियर व्हायचंय किंवा डॉक्टर व्हायचंय. म्हणजे हे दोन जे त्यांचे ऑप्शन्स असायचे की हे नाही झालं तर मग पुढचं आपण बघू वगैरे. आणि त्यावेळेला ना काही लोकांना असं वाटायचं ना की मेडिकल फील्ड फक्त चॅलेंजिंग आहे, कारण की त्या लोकांना कंटिन्युअसली शिकावं लागतं. म्हणजे एक त्यांच्या म्हणजे समज असतो ना लोकांचा की कारण की नवीन नवीन डिसीजेस येणार, नुसतं ग्रॅज्युएट झालेल्या डॉक्टरकडे कोणी जात नाही, त्याला PG करावं लागणार, मग वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याला शिकावं लागणार. पण इंजिनियर्सना सुद्धा तेवढाच अभ्यास करावा लागतो. खूप वास्ट सिलेबस असतं. येस. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि फक्त इंजिनिअरिंगच असं नाही, आय थिंक आपण त्या फील्डमध्ये नसतो म्हणून मला आपल्याला एवढं कळत नसेल कदाचित, पण बरोबर. कुठलंही फील्ड घे, म्हणजे सिम्पल तू अगदी केक बनवायचं जरी घेतलंस, कुकिंग म्हटलंस, तरी त्यामध्ये पण भरपूर स्किल्स लागतात. असं नाही म्हणजे कुठलीच गोष्ट कमी जास्त असं नाहीच. म्हणजे स्किल्स तर ऑफकोर्स लागतात. त्याच्यामुळे आणि स्टुडंट्सनी ना आपले स्किल सेट लहानपणापासूनच जेवढं काही घेता येईल ना, शिकता येईल, शिकलं पाहिजे. हो हो, अगदी. सायली, मला अजून असं विचारायचं आहे की ज्या स्टुडंट्सना कम्प्युटर सायन्स मध्ये आपलं करिअर करायचं आहे, मग ह्यामध्ये करिअर पाथ कसा आहे किंवा अजून काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? जसं तू डेव्हलपमेंट मध्ये काम करते, तर तसं अजून वेगवेगळे काय प्रकारचे जॉब रोल्स मिळतात ह्यामध्ये? चांगला क्वेश्चन आहे हा. जर कुणाला कम्प्युटर सायन्स मध्ये करिअर करायचं असेल तर आय वुड से इट्स नेव्हर टू लेट और इट्स नेव्हर टू अर्ली. म्हणजे तुम्ही स्कूल पासून सुरू करू शकता. तुमच्या स्कूलमध्ये जर कम्प्युटर्स हा प्रोग्राम किंवा हा सब्जेक्ट जर ते ऑफर करत असतील तर नक्की त्या सब्जेक्ट मध्ये एनरोल करा. कारण स्कूल पासून आजकाल असे बुक्स पण आहेत जे स्टुडंट्सला म्हणजे राईट फ्रॉम प्रायमरी स्कूल्स पासून कम्प्युटर्स बद्दल एज्युकेशन देतात. तर तुम्हाला जेवढ्या अर्ली करता येईल तेवढं चांगलं. पण ऍट द सेम टाइम जरी तुम्हाला लेट झालं, तुम्हाला असं वाटतंय की आता मला आज ठरवायचंय की मी कम्प्युटर सायन्स मध्ये जाईल, तर तुम्ही तेही करू शकता. बेस्ट वे इज टू गेट अ डिग्री. तुम्ही डिग्री घ्या
कम्प्युटर्सला बॅचलर्स डिग्री घेतली तरी दॅट इज मोर दॅन इनफ. म्हणजे तुम्ही BSc IT किंवा MSc IT किंवा BTech इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या रिलेटेड किंवा कम्प्युटर सायन्स डिग्री घेऊ शकता. डिग्री का तर भरपूर जे जॉब एम्प्लॉयर्स असतात ते युजली एक डिग्री प्रिफर करतात, कारण दॅट इज अ प्रूफ की तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे. पण त्यामुळे डिग्री घेणं हे खूप फायद्याचं आहे. पण ऍट द सेम पॉइंट ऑफ टाइम डिग्री जरी नसेल तरी कम्प्युटर सायन्स फील्ड हे असं आहे की तुमच्याकडे इंटरनेट आणि स्वतःचा एक कम्प्युटर असला तरी तुम्हाला त्यामध्ये काही लिमिटेशन नाही. तुम्ही स्वतःला शिकवू शकता. भरपूर बूट कॅम्प्स असतात ऑनलाईन, भरपूर कोर्सेस आहेत. ते कोर्सेस घेऊनही तुम्ही सेल्फ टॉट कम्प्युटर इंजिनियर बनवू शकता आणि त्या बेसिसवरतीही जॉब मिळवू शकता. आजकाल हा ट्रेंड जास्त येतोय की कंपनीज शक्यतो डिग्रीज बघणं कमी करतायत आणि कॅन्डिडेटचं टॅलेंट किती आहे त्याकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला सेल्फ टीच पण करू शकता, त्याबरोबर डिग्री घेऊ शकता. आणि बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की कम्प्युटर सायन्समध्ये हायर एज्युकेशन घेण्यात काही पॉईंट नाही. तर असं अजिबात नाहीये. कम्प्युटर सायन्स फील्ड हे खूप आता एक्सपांड होत आहे. भरपूर रिसर्च चालू आहे कम्प्युटर सायन्स फील्डमध्ये. म्हणजे डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग यासारखे भरपूर फील्ड्स आहेत. त्याबरोबरच दुसऱ्या फील्ड्समध्येही कम्प्युटर्सचे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. केमिस्ट्री, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स आणि देर इज नो लिमिट. त्यामुळे तुम्हाला जर PhD जरी करायचं असेल कम्प्युटर सायन्समध्ये तर आज तुमच्याकडे भरपूर स्कोप आहे रिसर्च करायला. तर देर इज रिअली नो लिमिट. तर तुम्ही स्कूल पासून स्टार्ट करा, तुम्ही डिग्री मिळवा, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करा, PhD करा. सो देर इज तुम्ही जसा पाथ बनवाल तसं तुम्हाला करिअर बनवता येईल कम्प्युटर सायन्स मध्ये. बरोबर बरोबर. आणि दुसरं तू आणखीन एक विचारलंस की आणखीन काय काय फील्ड्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्सच्या व्यतिरिक्त आणखीन त्याचे जे ऑल्टरनेटिव्ह फील्ड्स आहेत ते कुठले कुठले आहेत. तर असं सांगायचं झालं तर भरपूर फील्ड्स आहेत, पण मी काही फील्ड्स ट्राय करते सांगायला. म्हणजे लोकांना असं वाटतं की कम्प्युटर सायन्स म्हणजे कोडिंग. तर कम्प्युटर सायन्स मध्ये कोडिंग तर आहेच, पण त्याबरोबर बाकी सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे आज जरी तुम्हाला कोडिंग येत नसेल, म्हणजे काही लोकांना कोडिंग मध्ये जेन्युइनली इंटरेस्ट नसतो, तर त्या लोकांसाठी काय प्रोफाईल असावं, तर तुम्ही टेस्टर बनू शकता, तुम्ही सिस्टीम डिझायनर बनू शकता, तुम्ही डेव्हऑप्स मध्ये म्हणजे जे सोल्युशन आर्किटेक्ट ज्याला म्हणतात त्या फील्डमध्ये तुम्ही. त्याबरोबर आणखीन ब्रांचेस आहेत, डेटा अनालिसिस, डेटा सायन्स यासारख्या फील्ड्सला तुम्हाला कोडिंग येणं हे जरुरी नाही. तर तुम्ही विदाउट कोडिंग सुद्धा कम्प्युटर सायन्स मध्ये करिअर करू शकता. तर असे भरपूर काही फील्ड्स आहेत. आणि आता असं झालंय ना की कम्प्युटर सायन्स हे बाकी ब्रांचेस सोबत जेल होतंय. म्हणजे कम्प्युटर सायन्स हे फक्त आता एक स्ट्रीम राहिली नाही, तर त्याच्या भरपूर आता ब्रांचेस होत चाललेल्या आहेत. तुम्ही मेकॅनिक्स मध्ये जा, इलेक्ट्रिकल, केमिस्ट्री या सगळ्या फील्ड्स, एन्व्हायरमेंट, बायो इन्फॉर्मॅटिक्स हे एक फील्ड आहे. तर देर इज नो रिली अ लिमिट आणि हे पुढे वाढतच जाणार आहे. भरपूर फील्ड्स मध्ये आता कम्प्युटर्स ऑब्विसली येत आहे आणि ते इन द नेक्स्ट इयर्स टू कम इट्स गोइंग टू ग्रो. नक्कीच नक्कीच. आणि खरंच तू इतकं छान इन्फॉर्मेशन दिलेस ना, खूप इन्फॉर्मेटिव्ह आपला सेशन झालाय. बऱ्याच स्टुडंट्सच्या ज्या क्वेरीज असतील, मी ऍक्च्युली क्वेश्चन्स कमी विचारले आणि तू त्यांची उत्तरं म्हणजे मला अपेक्षित असलेल्या गोष्टी तू सगळ्याच सांगितल्या आहेस त्यामध्ये. तर आहे बऱ्याच पेरेंट्सना पण असं असतं ना की काय IT मध्ये पाठवायचंय. म्हणजे एक आपला टाइम होता त्यावेळेला, म्हणजे आपण चूज केलं होतं आपली आवड म्हणून, पण बऱ्याचदा असं असतं ना की नको, मेकॅनिकलला नको जाऊस, ह्या ब्रांचला नको जाऊ, तू IT ला जा. पण मग नंतर असतं की IT ला म्हणजे खूप कमी लेखलं जात होतं. मग मध्येच लोकांच्या डोक्यामध्ये आलं की रिसेशन आहे, IT वाल्यांना जॉबच नाहीये. तर अशी म्हणजे अशा गोष्टी होत होत्या आणि त्याच्यामुळे म्हणजे एक गैरसमज असतो. प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे ना लोकांना ह्या गोष्टी समजत नाहीत की आपण काय करू शकतो आणि काय केलं पाहिजे. पण आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असेल की किती n नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर. हो.
खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि तू खूप छान सांगितल्यास सगळ्या गोष्टी. नाही म्हणजे तुझे खूप खूप आभार. तू तुझ्या युट्यूब चॅनल थ्रू मला बोलण्याची संधी दिलीस. नाही नाही, खरंच तुझे पण आभार, कारण मलाही की खूप बरं वाटलं. जॉब नंतर तू तुझा स्पेशल वेळ माझ्यासाठी खरं काढलास. नाही म्हणजे तू ही जी सिरीज चालू केली आहेस करिअर कट्टा, हो. ही सिरीज खरं खूप महत्वाची सिरीज आहे. आणि जसं तू सांगितलंस, ज्या स्टुडंट्सला खरंच क्वेश्चन्स असतात की त्यांना कुठल्या करिअर डिरेक्शनला जायचंय आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे, ही जी सगळी माहिती तू तुझ्या करिअर कट्टा सिरीज थ्रू लोकांपर्यंत पोहोचवतेस, त्यासाठी तुझं खूप कौतुक आणि तुझे खूप खूप थँक्यू. धन्यवाद. म्हणजे आणि तसेच मी तुझे बाकी जे इंटरव्ह्यूज सुद्धा पाहिलेत आणि मला स्वतःला खूप शिकायला मिळालं त्याच्यातून. त्यामुळे मी स्वतः खूप एक्साइटेड होते तुझ्याशी गप्पा मारायला आणि मला पण खूप मजा आली तुझ्याशी बोलून. नाही, खरंच थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. आणि इन फ्युचर कोणाच्या क्वेरीज आल्याच तर आपण कनेक्ट होऊ, त्यांना कॉमेंट्स थ्रू आन्सर देण्याचा रिप्लाय करू नक्कीच. हो, हो. नक्कीच, नक्कीच. आय वुड रिअली लाईक टू हेल्प. आणि जाता जाता मला काही लोकांची नावं घ्यायची आहेत. बोल तर ना. तर माझे आई-बाबा आणि माझा लहान भाऊ यांनी मला नेहमीच कायम सपोर्ट केला. कुठल्याही गोष्टीमध्ये कधी रोकटोक केली नाही. आणि कायम उलटं त्यांनी सांगितलं, की "तू करू शकतेस आणि तू कर." त्यामुळे त्यांचा सतत मला हा सपोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे हसबंड. म्हणजे लग्नानंतर जे हायर एज्युकेशनसाठी जो माइंडसेट एक लागतो, हम्म, हम्म, हम्म. तो माइंडसेट मला त्यांनी करून दिला. आणि मला वाटलं नाही की मी कधी रिअल लाईफमध्ये असं बोलेल. पण मी स्वतःला खूप लकी मानते की मला तो लाईफ पार्टनर म्हणून मिळाला. तर या सगळ्या लोकांना मला थँक्स बोलायचंय. आणि ऑफकोर्स तू तर आहेसच. आणि थँक यू अगेन की तू मला ही अपॉर्च्युनिटी दिलीस. मी खूप एन्जॉय केला हा इंटरव्ह्यू आणि आय होप की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा यातून बरंच काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तर नक्कीच तुला नक्की. भरपूर यश येतो. आणि नॉट जस्ट करिअर कट्टा बट तुझ्या होल युट्यूब जर्नीसाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला सुद्धा तुझ्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. देव तुला नेहमी, म्हणजे तू जसं बोललीस की तू लकी आहेस, आणि तसंच तुला कायम सगळ्या गोष्टी मिळत जाऊ देत, हीच देवाजवळ प्रार्थना आहे माझी. थँक्यू माधुरी. तुला पण थँक्यू सो मच. आपण तर बोलतच राहू. ह्याच्या पुढे पण. थँक्यू सो हो. मच. चल, थँक्यू थँक्यू.